झी 24 तास एक पाऊल पुढे। पुढे आपण ज्या सुपरमॅनच्या गोष्टी ऐकल्या किंवा पाहिल्या असतील त्यापेक्षा आयपीएलच्या सुपरमॅनची गोष्ट जरा वेगळी आहे। त्या सुपरमॅनमध्ये हा हवेत उडत नाही, मात्र त्याच्या बॅटमधून निघालेला प्रत्येक शॉट हवेत उडतो आणि तो सुपरमॅन कधी डान्स करतो तर कधी डीजेच्या रोलमध्ये दिसतो। Bang six more, and he wasn't done yet. Look at that, gone for four, had to reach. आयपीएलचा सुपरमॅन ही आयपीएलच्या सुपरमॅनची स्टाईल आहे। जेव्हा त्याच्या 3 किलोच्या बॅटचा बॉलवर प्रहार होतो तेव्हा तो बॉल उडत नाही तर उडून जातो। मैदानातली त्याची उपस्थिती ही प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरवणारी असते। त्याचा दणकाच गर्भगळीत करणारा असतो। तो केवळ मैदानच गाजवत नाही तर मैदानाबाहेरही तो रॉक स्टारच्या भूमिकेत असतो। कधी तो स्वतः नाचतो तर कधी इतरांना ताल धरण्यास भाग पाडतो। त्यामुळे त्याला क्रिकेट जगतात सुपरमॅन म्हणून ओळखतात। आयपीएलच्या प्रत्येक सीझन मध्ये गेल आपली छाप सोडतोय। आयपीएलच्या 6व्या सीझन मध्येही गेलनं धडाकेबाज खेळी केली आहे। गेलच्या बॅटचा दांडपट्टा असाच सुसाट चालत राहिला तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विजय नक्की मानला जातोय। त्याच्या याच अंदाजामुळे त्याला जग आयपीएलचा झी 24 तास एक पाऊल पुढे।